सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मस्तक हे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणगावचे महान साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 7 चरणाचा भारुडपर प्रकरणातला अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला। आपल्या सांप्रदायिक नियमाप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर पाहायचा म्हटलं, आता अभंगच 7 चरणाचा आहे, त्याचा भावार्थ सांगेपर्यंत कीर्तन संपून जाईल। नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून एका सासूरवाशिनीचं दुःख सांगतात। एक सासूरवाशीन आपलं दुःख घेऊन आदिमाया आदिशक्तीच्या मंदिरामध्ये गेली आणि तिला मागणं घातलंय, नवस करते नवस। काय काय नवस करते, नवसाची अख्खी यादी दिली पुढं। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला। आणि तिनं मागणी करायला सुरुवात केली। पहिल्या चरणात सांगितलं, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला। माझा सासरा गावाला गेलाय, त्याला तिकडच खपव म्हणून सांगितलं। दुसऱ्या चरणामध्ये ती सासूरवाशीन भगवती मातेला सांगते, सासू माझी जाच करते निर्दाळी गे तिला। माझी सासू जाच करते, तिचं निर्दाळन करून टाक। माझी जाऊ फडफड बोलते, तिला बोडकी करून टाक। वेळ घालवत नाही आता। नंदेचं कार्ट किरकिर करताय, त्याला खरूच होऊ दे। अरे एवढं सगळं जाऊ दे म्हणते, मग सासरी ज्याच्यासाठी राहायचंय तो नवरा दादला मारून आहुती देईन। दादला म्हणजे नवरा। आता अलीकडच्या लोकांना कळायचं नाही दादला कशाला म्हणतात ते, नाही का? आधुनिक मराठी, अभिजात मराठी, पण जुन्या मराठीत काय होतं हे कुठं माहितीये? दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला। त्या नवऱ्याला सुद्धा मारून मी आहुती देईन माते तुझ्या पुढं, मला मोकळी कर। बर फक्त नवराच मारू नको, एका जनार्दनी सगळीच मरू दे। ती सासरवाशीन मातेच्या मंदिरामध्ये जाऊन सांगते, सगळेच मरू दे आणि सगळेच मरून मला एकटीलाच राहू दे। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा। या ठिकाणी
आदिमाया आदिशक्ती असणारी श्री जननी माता आणि या जननी मातेच्या मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन. द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजक संयोजक गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी 2 दिवसीय आयोजित करण्यात आलेला हा सोहळा मोठ्या दिमागात ऐश्वर्य संपन्न असा हा सोहळा तुम्ही साजरा करताय. आणि मला प्रश्न पडला, एवढ्या ऐश्वर्य संपन्न दिमागदार सोहळ्यात माझ्या वाट्याला सेवा कशी काय आली? कारण सहसा करून असे ऐश्वर्य संपन्न दिमागदार सोहळे आमच्या नशिबी नसतात. अशा या सोहळ्यामध्ये ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. तुकोबरायांच्या भाषेमध्ये तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला. कुठलं तरी पूर्व पुण्यही असेल म्हणून भगवती मातेच्या मंदिरामध्ये तिच्या दरबारामध्ये ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. उत्कृष्ट असं नियोजन आहे. आजचा कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे, उद्या दुसरा दिवस आहे, उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. असो, ज्याचे गावी केला वास ते नसावे उदास. म्हणजे आईच्या दरबारामध्ये आपण आलोय शुभम महाराज, तर आईचं काहीतरी गुणगान, तिचं वर्णन, तिचं नामस्मरण काही करता नाही करत? अनादि निर्गुण आई जर रागाला आली तर बेकार असतं बरं का. त्यामुळे सावध राहा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशासाठी प्रगट झाली ती? मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. अनादि असणारी ती भगवती माता अवतरित झाली. कशासाठी झाली? वास्तविक पाहता देवाचा अवतार कशासाठी होतो? तर धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो. तसा या भगवती मातेनं सुद्धा महिषासुर रूपी असुराचा नाश करण्यासाठी अवतार घेतला. संत महात्म्यांनी त्याच्यातलं बोध सांगितलं, तत्वज्ञान सांगितलं. हा महिषासुर म्हणजे काय? मोह महिषासुर मर्दना लागोनी. मोहरूपी महिषासुराचं मर्दन करण्यासाठी भगवती माता अवतरित झाली. नुसता मोहरूपी महिषासुर मारला अशातला भाग नाही. त्रिविध तापाची करावया झाडणी. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक अशी त्रिविध ताप सांगितलेत शास्त्रामध्ये. हे 3 ताप गेल्याशिवाय आपल्या डोक्याचा ताप जात नाही. हे 3 ताप कोण घालवतं? एक संत घालवतात, नाहीतर देव घालवतो. आपण दुसऱ्या कुणाची साथ केली, संगत केली तर आपले त्रिविध ताप जात नाहीत, आपल्या डोक्याला ताप होतो. मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी. आणि एवढंच नाही, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. त्रिविध तापाची झाडणी करते अशातला भाग नाही. महाराज भक्तानं जर बोलवलं तर ती एका क्षणामध्ये धावून येते. हा तिचा महिमा आहे. वास्तविक पाहता हा दुसरा वर्धापन दिन आहे. अभंग कुठला निवडावा हा सुद्धा प्रश्न होताच. आता अभंग निवडताना मोठी कसोटी असते किरण महाराज.
समयोजान समयोजान, समय कळाला पाहिजे, वेळ भान, प्रसंगावधान राखता आलं पाहिजे. आता उद्या काल आहे म्हटल्यावर आज काहीतरी मागितलं पाहिजे. मग आता दुसऱ्या कुठल्या तरी देवाला मागण्यापेक्षा तिलाच मागितलं तर तिच्या दरबारात येऊन पांडुरंगाला मागून चालेल का? संतांना मागून चालेल का? मग नाही म्हटलं त्या मातेलाच मागू. म्हणून अभंग निवडण्याचं प्रयोजन आहे. बरं, आता अभंग कूट प्रकरणातला आहे आणि कूट प्रकरणातल्या अभंगावर बोलायचं म्हणजे अधिकार लागतो, ज्ञान लागतं आणि आपल्याकडे दोन्हींची त्याची उणीव आहे आपल्याकडं. तरीही धाडस करायचं, तिची कृपा जशी प्राप्त होईल तसे या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल कारण तुम्ही सगळी बहुश्रुत मंडळी, ज्ञानी मंडळी आहे. आता ही जी सगळी फौज उभी राहिली, मला मगाचपासून धाकधूक होते. आता हे वाजवणारे, ते गाणारे आणि काय चाललंय, आम्हाला सवय नाही याची. महाराज, ऋषी महाराज, आम्हाला याची सवय नाही. अंगावर येतं, दडपतं आम्हाला, दडपतं. एक तर मोठ्या कार्यक्रमांची सवय नाही, एवढ्या दणक्याची तर अजिबात नाही सवय. असं भगवती मातेचा चाललेला हा उत्सव सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आज एक महत्वाचा दिवस आहे, तो म्हणजे गुढीपाडवा. सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जी उत्सवी संस्कृती आहे, जगाच्या पाठीवर असा एक धर्म आणि अशी एक संस्कृती आहे जिथं प्रत्येक महिन्याला सण आणि उत्सव आहे. बाकीच्या धर्मामध्ये पाहिलं आपण तर वर्षातनं 1-2 सण उत्सव केले जातात, पण प्रत्येक महिन्याला उत्सव आणि सण फक्त हिंदू धर्मामध्ये केला जातो. आज गुढीपाडवा 3.5 शुभ मुहूर्तापैकी शुभ मानला जाणारा हा शुभ महाराज, शुभ मानला जाणारा हा पाडवा. आणि या पाडव्याच्या निमित्तानं थोडस बोलावंसं वाटतंय. नवीन वर्ष आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये 1 जानेवारीला नवीन वर्ष चालू होतं. हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला नवीन वर्ष चालू होतं. याचं कारण असं आहे, नवीन वर्ष कधी चालू व्हावं, कधी चालू करावं. आपले जे काही पूर्वज होते, संत साधू मुनी होते, त्यांनी नवीन वर्षाची नियुक्ती या चैत्र महिन्यामध्येच का करावी? तर महाराज, चैत्रामध्ये वसंतोत्सव असतो. जुन्या झाडांची पानगळ होते, नवीन पालवी फुटते. या सृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण होतं. निसर्ग जसा नव्या नवलाईनं सजतो, तसं आपलं जीवनही नव्या नवलाईनं सजावं. गुढीपाडवाच का? तर गुढीपाडव्याला शालिवाहन शक निर्माण झालं. आपण गुढी उभी करतो, नवीन वर्षाचं स्वागत करतो. ही गुढी म्हणजे काय? आमच्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा गुढीचा उल्लेख अनेक ठिकाणी आला.
टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. गुढी उभारायची. कुठली गुढी उभारायची? तर महाराज, पंढरीला जाण्यासाठी खांद्यावर घेतली जाणारी पताका म्हणजे गुढी. गुढी उभारायची म्हणजे काय? तर आनंदोत्सव साजरा करायचा. आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. नवीन संवत्सर चालू होतं. हे जे संवत्सर आहे, ते संवत्सराची निर्मिती कशी झाली महाराज? नारदाची नारदी झाली आणि त्याला 60 मुलं झाली. ती 60 मुलं म्हणजे 60 संवत्सर. आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतो आणि आमच्या स्टेटसला टाकतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाडव्यालाच घेणार. अरे पण पाडवा म्हणजे काय हे तुला माहिती कधी होणार? आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतो. मला टाळ्यांची वाक्य घ्यायची नाहीत बरं का, सहज येतंय म्हणून. मला आवडत नाही ते. ऋषी महाराज, कीर्तनामध्ये टाळ्यांची वाक्य नसावीत या मताचा मी आहे. टाळी फक्त भजनात आणि कीर्तनाच्या भजनात असावी बरं का. आजकाल जाऊ द्या, विषय नको आपल्याला वाढवायचा नाही. हे असं होतंय. साठ संवत्सर जन्माला आली. आज जे संवत्सर चालू होतंय, मला वाटतं त्याचं नाव विरोधी नाम संवत्सर आजपासून चालू होतं. 60 वर्ष, ती 60 नावं असतात, पुन्हा पहिल्यापासून सुरू होतात. असो, आपल्याला याचं ज्ञान असलं पाहिजे. आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. आपणही वारकरी आहे, आपणही धर्म प्रचारक आहे, प्रसारक आहे. आपल्यालाही या गोष्टींचं ज्ञान असायला पाहिजे. असो, मी उपदेश करतोय, अशातला भाग अजिबात समजू नका. असा हा गुढीपाडव्याचा सण या मंगलदिनी आपण गत 2 वर्षापूर्वी आई साहेबांची प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न केला. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता सांगितल्या. आता या 33 कोटीमध्ये पुन्हा असं सांगितलं जातं की 33 कोटी हा संख्यावाचक नाही, तर कोटी म्हणजे वर्ग. 33 प्रकारचे देव असं सांगितलं जातं. असो, त्या वादात मला पडायचं नाही. अजून पुढेही बहुत करणे आहे. अजून अभंगाला सुरुवात नाही, प्रस्तावना नाही. बाकी नमनाला घडाभर तेल जर घातलं तर पुढे तेल कमी पडेल आपल्याला. देवतांच्या मध्ये साधारणतः 4 प्रकार केले जातात. एक नैमित्तिक देव, दुसरे अधिष्ठातृ देव, तिसरे मर्त्य देव आणि चौथे अनादि देव. नैमित्तिक जे देव आहेत, नैमित्तिक देव हे काही निमित्तापुरते असतात. नैमित्तिक देव विशिष्ट निमित्तापुरतं त्यांना देवत्व असतं. ते निमित्त संपलं की त्यांचं देवत्व निघून जातं. आता ह्यातली बरीचशी मंडळी 1 दिवसासाठी देव झाली होती. बरीचशी अजून देव होण्याच्या प्रतीक्षेत आहे. कधी झालो होतो आपण देव, आठवतंय का? आपण देव झालो कधी? लग्नात ना? बर, आपण देव झालो 1 दिवसाचे. 1 दिवसाचे देव होऊन थांबलो नाही, मारुतीच्या देवळात बुटा सकट गेलो. पण दुसऱ्या दिवसापासून आमचं देवत्व संपलं. नैमित्तिक देव मला सांगायचंय. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा मांडली महाराज, आणि सत्यनारायणाची पूजा मांडल्याच्या नंतर तुम्ही सत्यनारायण बघता. नुसतं बघतोच, आपल्याला बाकी कळत तर काहीच नाही. तो पुरोहित काय बोलतो ते फक्त ऐकायचं. त्यानं मम म्हणलं की आपण मम म्हणायचं, डोळ्याला पाणी लावून म्हणलं की डोळ्याला पाणी लावायचं, हाताला हात, पायाला पाय, काय जे सांगेल तसं करत राहायचं. आपल्याला काही त्यातलं जास्त कळत नाही. त्याच्या देवता त्या ठिकाणी बोलवल्या जातात. त्या कशावर अधिष्ठातृ केल्या जातात? सुपारीवर. 9 ग्रहाच्या 9 सुपाऱ्या, अष्टदिशेच्या 8 सुपाऱ्या, गणपती म्हणून सुद्धा सुपारी, सगळ्या सुपाऱ्या. एक श्रीकृष्णाची मूर्ती सोडली तर सत्यनारायणाच्या पूजेमध्ये फक्त सुपाऱ्याच असतात. नैमित्तिक देव सांगतोय मी.
सत्यनारायणाची पूजा झाली, संध्याकाळ झाली, पाहुणे मंडळी जेवून खाऊन बैठकीच्या खोलीमध्ये जमली. आणि बैठकीच्या खोलीमध्ये जमल्याच्या नंतर पान खाण्याची पद्धत आहे. आता बऱ्याचशा माणसांना जेवल्यानंतर काय काय कुणाला लागतं, कुणाला काय काय लागतं बरं का महाराज. जेवल्यानंतर कुणाला काय लागतं, कुणाला काय लागतं, कुणाला पुडी लागते, कुणाला काडी लागते, कुणाला पान लागतं, बाकीचं नाही सांगत. आता पान खाण्यासाठी सगळी मंडळी, पाहुणे मंडळी बैठकीच्या खोलीमध्ये जमली. आणि अडचण अशी झाली, पान खाण्यासाठी सुपारी नव्हती. इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, बराच वेळ झाला होता, दुकानही बंद झालं होतं. आता सुपारीसाठी पान खायचं बंद करून चालणार नाही. मग घरातले जे ज्येष्ठ होते ना, ते म्हाताऱ्या माणसांना जरा जास्त, त्यांनी सांगितलं नाही सुपारी ना, त्या तिथं ती गणपती म्हणून पुजले का नाही ती घेऊन ये म्हणून सांगितलं. ती गणपती म्हणून पुजलेली सुपारी आणली, आडकित्त्यामध्ये धरली आणि त्या सुपाऱ्याचं काय केलं, सुपारीची बारीक बारीक खंड केली. आता ती आडकित्त्यामध्ये घावली ती सुपारी होती का गणपती होता? तो जागेवर होता तोपर्यंत गणपती, आडकित्त्यामध्ये बसला की ती सुपारी झाली. सांगायचं तात्पर्य नैमित्तिक देव काही निमित्तानं होतात, निमित्त संपलं की त्यांचं देव पण निघून जातं. दुसरे देव सांगितले मर्त्य देव. तुम्ही म्हणाल मर्त्य देव, मरणारे सुद्धा देव असतात का? मरणारे देव असतात का? असतात की, मरणारे पण देव असतात. त्याच्यामध्ये पहिला नंबर ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. दुसरा देव इंद्र, इंद्राला सुद्धा मरावं लागतं. महाविष्णू मौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये एका ओवीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, तया इंद्रपणाची उटी उतरे, तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इंद्रपणाची उटी उतरते आणि मृत्यू लोकामध्ये त्याला यावं लागतं, म्हणजे पुन्हा मरावं लागतं. हे झाले मर्त्यदेव. तिसरं सांगितलं अधिष्ठातृदेव. अधिष्ठातृ म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव. आईला देव मानावं, वडिलांना देव मानावं, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हे आपल्या संस्कृतीनं आपल्याला सांगितलंय. त्यांच्या ठिकाणी आपण देवत्व म्हणजे अधिष्ठातृ, त्यांना अधिष्ठान मानतो देवाचं, नाही का. कारण तुकोबाराय सुद्धा सांगतात, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. सगळी तीर्थ ही आई वडिलांच्या चरणांच्या जवळ असतात महाराज. ही झाली अधिष्ठातृ देवता. आणि मला चौथी महत्वाची सांगायची ती म्हणजे अनादि देवता. अनादि देवता म्हणजे काय? अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेवनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. अनादि अंबिका भगवती ही कोण आहे? तर अनादि आहे. तिचा महिमा सांगण्यासाठी एवढं सांगितलं, एवढा उशीर. अजून अभंगाकडे आपण गेलो नाही, प्रस्तावना नाही, काही नाही, अजून लांबच फिरतोय. महाराजांनी मगाशी सांगितलं 11ला कीर्तन संपलंच पाहिजे. त्यांचं म्हणणं नव्हतं, लोकांची मानसिकता ते सांगत होते. वास्तविक पाहता त्या मानसिकतेच्या मागे मला मेसेज होता, तो मला कळला मगाशी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खूप बोलण्यासारखं आहे त्या देवतेच्या बद्दल. आता बोलायला वेळ घालवत नाही, अभंगाकडे आपल्याला वळायचंय. असो, या जगतामध्ये 3 प्रकारची लोक राहतात. एक वर्ग आहे ज्याला गती सहन होत नाही, एक वर्ग आहे त्याला प्रगती सहन होत नाही, आणि एक वर्ग आहे त्याला अधोगती सहन होत नाही. गती कुणाला सहन होत नाही? गती कुत्र्याला सहन होत नाही. गाडीवरनं फास्ट चाललं, बऱ्याच वेळेला गाडी चालवणाऱ्यांना, मला येत नाही अनुभव, मी गाडी चालवत नाही, त्याच्यामुळे जे गाडी चालवतात त्यांना चांगला अनुभव आहे. ते कुत्र्याला गती सहन होत नाही. ते कुत्र
त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात करतं. किती पाठलाग करतं? सरडेची धाव कुंपणापर्यंत, तिथपर्यंत ते धावतं त्या गाडीच्या मागे. तो वर्ग आहे ज्याला गती सहन होत नाही. दुसरा वर्ग आहे ज्याला प्रगती सहन होत नाही. प्रगती सहन न होणारा वर्ग हा तुमच्या आमच्यामध्ये असतोच, ज्याला प्रगती सहन होत नाही. तुम्ही ऐकलेला दृष्टांत आहे. एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगतोय, डॉक्टर साहेब माझ्या पोटात दुखतंय. आता डॉक्टरला काही जास्त कळतं अशातला भाग नाही. डॉक्टर आपल्यालाच विचारतो रात्री काय खाल्लं होतं. मग तुमच्याकडे आलोय कशाला, पोटात दुखतंय ते तुम्ही ओळखलं पाहिजे कशामुळे दुखतंय ते. पण ते आपल्यालाच विचारतात तुम्ही रात्री काय खाल्लं होतं. मग त्यानं सांगितलं नाही हो, नॉर्मल जेवण होतं नेहमीच. इथं पंक्तीला आलो होतो, शिरा भात आणि आमटी खाल्ली. तसं काही जड काही खाल्लं नव्हतं, हलकंच जेवण खाल्लं. मग पोटात का दुखतंय माहित नाही. कधीपासून दुखतंय? म्हटले काल दुपारपासून दुखतंय. काही घटना घडली का ज्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखतंय? ते म्हणाले घटना घडली. काय घडली? शेजाऱ्यानं 4 व्हीलर घेतली, त्यानं घेतलेली नवी 4 व्हीलर मी पाहिली आणि तेव्हापासून माझ्या पोटात दुखायला लागली. एक वर्ग असा आहे ज्याला प्रगती सहन होत नाही. गंमत अशी आहे, जुनी कीर्तनकार लोक सांगायची, प्रगती सहन होत नाही हा रोग आहे. तो बऱ्याच जणांना असतो आणि त्या रोगावर औषध नाही कुणाकडे जरी गेला तरी. जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची, 2 आवा 2 जावा आणि 2 बुवा एकत्र कधीच राहू शकत नाही. 2 आवा म्हणजे 2 स्त्रिया, त्या एकत्र कधीच व्यवस्थित राहणार नाहीत. एक तासभर थांबतील, तासानं कशावरून तरी भांडण होईलच. दुसरं सांगितलं 2 जावा. त्यांचं नावच जावा आहे म्हटल्यावर तिकडे जावा तिकडे जावा, एकत्र कधीच न राहावा, त्यांचं नाव जावा. त्यामुळे त्या जावा एकत्र कीर्तनकार सांगायचे जुने, मी माझ्या अंगचं सांगत नाही. 2 आवा 2 जावा आणि तिसरं आपल्यासाठी महत्वाचं 2 बुवा. 2 बुवा अजिबात एकत्र राहत नाही. या बुवा लोकांना काय पोटसुळय मला काही माहित नाही एकत्र राहण्याला, पण ते राहतच नाहीत. जाऊ द्या, विषयांतर नको. एक वर्ग असा आहे ज्याला प्रगती सहन होत नाही. एक वर्ग असा आहे ज्याला गती सहन होत नाही. आणि जगामध्ये एकमेव असा वर्ग आहे ज्याला अधोगती सहन होत नाही. तो वर्ग आहे संतांचा. संतांना या जगताची, या विश्वाची झालेली अधोगती सहन होत नाही. प्रमाण देत आहे, बुडते हे जन न देखो वेडोळा, हे तो कळवळा मनोनिया, देखो वेडोळा, हे तो कळवळा मनोनिया. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुकोबराय सांगतात, संतांचा असा जगतामध्ये एकमेव वर्ग आहे ज्याला समाजाची झालेली अधोगती अजिबात सहन होत नाही. आणि म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, या जगावर कल्याण करण्यासाठी, या जगाचं हित करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी उद्धार या जन
या जनाचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेत असतात. या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रभावळीमध्ये अनेक संत तयार झाले. महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांनी पाया घातला, संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. सगळ्या संतांची मांदियाळी सांगितली. महाराज महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांनी या भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर जिने केला हा विस्तार नामदेवराय. आणि या वारकरी संप्रदायाला महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांच्या नंतर 250 वर्षांनी, तब्बल 250 वर्ष या महाराष्ट्राला संत मिळाला नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये 250 वर्षाच्या नंतर भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, वस्ती गोदातीर. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये महाविष्णूने अवतार धारण केला. आणि तो अवतार म्हणजे एकनाथ महाराज. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाला जो खांब दिला तो खांब माझ्या नाथ महाराजांनी दिला. कुठला? भागवताचा. वास्तविक पाहता भागवत हे 12 स्कंदाचं, त्याच्यातल्या फक्त 11व्या स्कंदावर नाथ महाराजांनी टीका लिहिली, जिला एकनाथी भागवत म्हटलं जातं. एक क्षमा मागून सांगतो, तुम्ही बहुसंख्येनं आलाय, विनोद काही होईल असं वाटत नाही. तुम्ही खूप आशेनं बघताय माझ्याकडं. त्यात मला स्टेजवर उभं केलंय. अजून स्टेजवर उभं राहणाऱ्यानं विनोद करावा अशी अपेक्षा असते लोकांना. भागवताचा खांब दिला वारकरी संप्रदायाला. जन तारावया केले भागवत. मला प्रमाण पूर्ण आठवत नाही आता. जन तारावया केले भागवत. नाथ महाराजांनी जन तारण्यासाठी भागवत केलं महाराज. वारकरी संप्रदायामध्ये सगळे जर संत आपण पाहिले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रंथ संपदा लिहिणारे नाथ महाराज आहेत. 40,000 ओव्यांचं भावार्थ रामायण लिहिलं. 18,000 ओव्यांचं एकनाथी भागवत लिहिलं. आनंद लहरी, शुकाष्टक, हस्तमालक, अनेक ग्रंथ आहेत. चिरंजीवी पद आहे, एकनाथी हरिपाठ आहे. हे सगळं नाथ महाराजांनी लिहिलं. आणि हे सगळं लिहून सुद्धा नाथ महाराज यांच्यावर जनार्दन महाराजांची कृपा व्हावी, महाराजांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी सद्गुरूच्या माध्यमातून. साक्षात कोण? नाथ महाराज. निळोबराय त्याचं वर्णन करतात. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीतस. साक्षात भगवान परमात्म्यानं 36 वर्ष त्यांच्या घरी राबावं. मला वाटतंय 12 वर्ष केशव नावानं, 12 वर्ष उद्धव नावानं आणि 12 वर्ष श्रीखंड नावानं नाथ बाबांच्या घरी भगवान परमात्म्यानं सेवा करावी. एवढंच कशाला, दत्त महाराजांनी त्यांच्या दारामध्ये चोपदारी करावी एवढा अधिकार नाथ महाराजांचा. नाथ महाराजांनी घरी रोज प्रवचन करावीत, कीर्तन करावीत, लोक यावीत म्हणून त्यांना साखर वाटावी, पुरणपोळीचं जेवण घालावं. लोक रोज नाथ महाराजांच्या कीर्तनाला येत आहेत, रोज येत आहेत. कीर्तनासाठी नाही बरं का, पोळी खाण्यासाठी, साखर मिळते म्हणून. आजकाल ही गर्दी अशीच असते. ऋषी महाराज पंक्ती जर बघितल्या सप्त्याच्या आजकालच्या, याचा कुठेही संबंध लावू नका. मला फक्त म्हणायचंय तेवढंच ऐकून घ्या, समजून घ्या. नाथ महाराजांच्याकडं गर्दी होत होती खाण्यासाठी. एक दिवस नाथ महाराज कीर्तनाला उभे राहिले. समोरचा समाज जो येतोय तो कीर्तन ऐकतोय, पण त्याला काही कळतंय का नाही, त्याच्यावर काही प्रभाव पडतोय का नाही, हा प्रश्न नाथ महाराजांना पडला.
महाराजांनी अभंग घेतला कीर्तनाला, सत्पद ते ब्रह्म चितपद ते माया, आणि ते सत्पद ब्रह्म चितपद माया असला काहीतरी, म्हणजे माझ्यासारखंच झालं होतं जवळजवळ त्यांचं. ते काय बोलतं ते समोरच्याला कळना, आणि समोरच्यांना काय पाहिजे ते त्याला कळना. नाथ महाराजांनी अभंगाला सुरुवात केली कीर्तनाला. आता ते ब्रह्म सांगायला लागले, सत्पद म्हणजे काय, चितपद म्हणजे काय, माया म्हणजे काय, माया अनिर्वचनीय कशी आहे, ब्रह्म कसं आहे, ते सगळं सांगायला लागले. आणि एक 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 करून मांडव मोकळा झाला महाराज. माणसं लागली ना उठून जायला, कळनाच काय पुढं सांगतायत. तर आता पुढं काय सांगतायत ते कळत नाही, सगळे तोंडाकडे फक्त बघतायत, कळत काहीच नाही. लोक लागली उठून जायला. नाथ महाराजांनी विचार केला, काहीतरी गणित बिघडलंय बरं का, काहीतरी गणित बिघडले. मी काय म्हणतोय ते समाजाला समजत नाही. आणि मग ते उठून जाणारा एक ज्येष्ठ वारकरी होता. त्या आता वारकरी ज्येष्ठ असतो, पण सगळा ज्येष्ठ वारकरी असतो अशातला भाग नाही. आता त्या वारकरी चाललाय म्हटल्यावर नाथ महाराजांनी कीर्तन झाल्यावर त्यांना आवाज दिला, म्हणले मला एक गणित कळलं नाही, मी कीर्तन करतोय पण लोक थांबत का नाही. त्यांनी सांगितलं, एकनाथा कीर्तनाला लोक थांबतील, पण तुला तुझ्या कीर्तनाची पद्धत बदलायला लागेल. अप्पा, कीर्तनाची पद्धत बदलावी लागेल. कीर्तनाची पद्धत बदलायची, गर्दी जमवायची तर काय करावी लागेल, आई बापावरची गाणी म्हणायला लागतील, थोडस शिवचरित्र सांगावं लागेल, माणसं रडवावी लागतील. गायन चांगलं असलं तर पिक्चरच्या चाली म्हणल्या तर अजून गर्दी जमेल. लोकांना रडवता आलं पाहिजे, लोकांना हसवता आलं पाहिजे, तर गर्दी जमेल. नाथ महाराजांच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला आणि नाथ महाराजांनी कीर्तनाची मर्यादा सांगितली. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. महाराजांनी कीर्तनाची मर्यादा सांगितली. ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची, जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. नाथ महाराजांनी सांगितलं, मला गर्दी नको बाबा, गर्दी नको. मग महाराजांनी कीर्तनाची मर्यादा सांगितली. आता असं झालंय, कीर्तनाची मर्यादा आम्ही पाळत नाही आणि कीर्तन ठेवणारे सुद्धा पाळत नाही. कीर्तन ठेवणाऱ्यांना अपेक्षा आहे लोक हसली पाहिजेत, नुसती हसली पाहिजेत असं नाही, ज्यानं कीर्तन ठेवलंय त्याचं नाव घेतलं गेलं पाहिजे, कीर्तनकाराच्या मुखातनं त्याचं नाव आलं पाहिजे. ठेवणारा खुश, ऐकणारे खुश, कमिटी खुश, सगळे खुश. पण तुकोबरायांचं प्रमाण आहे बरं का, कीर्ती मानवाची वानू नये, कीर्ती मानवाची वानू नये, वर्णावी ती थोरी कीर्ती मानवाची वाढू नये, तुकोबरा सांगतात, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वाणू नये. पण आम्ही फक्त माणसांची वाहवा करतो कीर्तनातनं सुद्धा. आम्हालाही रोग लागलेत बरेचसे, तुम्हालाच लागलेत अशातला भाग नाही, आम्हाला पण बरेचसे रोग लागलेत. आणि आमचे रोग असे ते पाकिटाशिवाय बरे होत नाहीत. विठ्ठल विठ्ठल.
नाथ महाराजांना प्रश्न पडला, मी जे सांगतोय ते लोकांना कळत नाही, लोकांची अपेक्षा माझ्यापासून काहीतरी वेगळी आहे. काल महाराजांनी सांगितलं, कीर्तन म्हणजे उद्धाराचं साधन आहे, मनोरंजनाचं साधन नाही. लोक माझ्या कीर्तनातनं मनोरंजनाची अपेक्षा करतात, पण लोकांचं मनोरंजन करून उपयोगाचं नाही. मग या लोकांना समजेल अशा भाषेत लोकांना ज्ञान दिलं पाहिजे. लोकांना समजेल अशा भाषेत ज्ञान दिलं पाहिजे. मग नाथ महाराज समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचले आणि नाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. मी प्रस्तावना करतोय, अभंगाकडे अजून स्पर्श नाही. 7 चरणाचा अभंग आहे. जवळजवळ 11:15 वाजलेत, 15 मिनिटं राहिलेत कीर्तन सुटाय. भारुड प्रकरणाची सुरुवात केली. वास्तविक पाहता भारुड नाथ महाराजांच्या आधीपासून महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांची भारुड आहेत, मुक्ताबाई आईसाहेबांची भारुड आहेत, नामदेवरायांची सुद्धा भारुड आहेत. पण खरा त्या भारुडाला न्याय दिला तो नाथबापांनी. अगदी सामान्यातला सामान्य, त्याला समजेल अशा भाषेत हे भारुड केलं. भारुड या शब्दाचा अर्थ आहे बहुरूढ, या नाम भारुड. समाजामध्ये असणाऱ्या ज्या बहुरूढी आहेत त्या रूढी नाथ महाराजांनी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन आत्मसात केल्या आणि त्या आत्मसात करून नाथ महाराजांनी समाजाला ज्ञान दिलं. महाराज मग ते ज्ञान अगदी सामान्य भाषेमध्ये दिलं. वास्तविक पाहता गंमत अशी आहे, तो काळ असा होता ज्ञानाची भाषा ही फक्त संस्कृत होती. आणि मग नाथ महाराजांनी म्हणावं, देवे संस्कृत केली, प्राकृते काय चोरापासून झाली. नाथ महाराजांनी म्हणावं, थोडस तुम्हाला जड जात असेल तर मी तुमची क्षमा मागतो बरं का, पण माझी पद्धतच ही आहे, त्याच्यामुळं मी माझी पद्धत बदलेन असं काही मला वाटत नाही. देवापासून संस्कृत भाषेची निर्मिती झाली, मग प्राकृत भाषा काय चोरानं निर्माण केली का, नाथ महाराज प्रश्न विचारतात. मग त्या प्राकृतमध्ये नाथ महाराजांनी समाजाच्या शेवटच्या घटकाला कळण्यासाठी भारूड निर्माण केलं. आजचं जे भारूड आहे ते भारूड एका सासूरवाशिनीची व्यथा आहे, की जी सासूरवाशीन कुणाला म्हणायचं, तर जी सासरी राहते तिला, जिला सासरा असतो तिला, जिला सासू असते तिला सासूरवाशीन म्हणायचं. आत्ताच्या काळामध्ये सासू सासरा असेल त्या ठिकाणी मुलीचे आई वडील मुलगीच देत नाहीत, त्यामुळे आता सासूरवास राहिलाय कुठं. बरं, आता काळ बदलला आणि ह्या बदलत्या काळानुसार सासूरवास संपला, आता सूनवास चालू झाला. काय कार्यक्रम लागायचा पहिला, 4 दिवस सासूचे, ते सासूचे 4 दिवस कधीच संपून गेले, आता सुनेचे 4 दिवस चालू आहे. अशी असणारी ही सासूरवाशीन खूप चिंतन सुंदर आहे, वेळेत बसवणं खूप अवघड आहे. ही जी सासूरवाशीन आहे ती सासूरवाशीन देवीच्या मंदिरामध्ये गेली आणि देवीच्या मंदिरामध्ये जाऊन त्या भगवती मातेला नवस करते आहे. अभंगाचं पहिलं चरण.
सत्वर पावग मला भवने रोडगाव आहे तुला. गंमत अशी आहे, ही स्त्री कोण आहे तुम्हाला त्यातलं तर तत्वज्ञान सांगतोय. 15-20 मिनिटात आपल्याला सेवा संपवायची. महाराजांच्या शब्दाला मान देऊन मला 11ला सेवा संपवायचा नाही प्रयत्न करतो. बरं तत्वज्ञान सांगतो फक्त अगदी धावत्या 7 चरणांना न्याय देता येईल अशातला अजिबात भाग नाही. तुम्हाला त्यातला मतितार्थ जरी समजला तरी खूप झालं, कारण अर्थ न कळण्यासारखं ते भारून नाही, शब्दशः अर्थ लगेच कळतोय. त्याच्यातला मतितार्थ सांगतो. इथं जी सून सांगितली आहे ती सून म्हणजे जीवरूपी सून आहे. ऐकून घ्या. मगाशी अभंग ऐकल्यावर बरेचशा सासूरवाशिनी खुश झाल्या असतील. अभंग जेवढा गोड आहे, सासू मरुदे सासरा मरुदे असं ऐकल्यावर या महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं होतं. सुना चांगलं म्हणत होत्या, पण सासवा शिव्या देत होत्या मनातली मनात महाराजाला. याचा मतितार्थ काय आहे? याच्यामध्ये जी सून आहे ती सून म्हणजे जीव आहे. हा जो जीव आहे त्या जीवाची निर्मिती कशी झाली नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात. सांगताय का? कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेत. काय सांगितलं? जीवाची निर्मिती कशी झाली तर कल्पना आणि अविद्या याच्यापासून जीवाची निर्मिती झाली. आता 11च्या पुढे तुम्ही म्हणाला असं जर रामायण लावलं तर जवळजवळ अर्धा मंडप झोपायला काय हरकत. एवढ्या उशीर बरं होतं, पण 11च्या नंतर महाराज पण बिघाडतो का काय काय माहिती. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेत. हे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला अज्ञानाची उपाधी लागली की तो जीव होतो. मायेची उपाधी लागली की तो देव होतो, आणि करुणेची उपाधी लागली तर तो संत होतो. नाथ महाराजांचा पुरावा कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेत. मायेची उपाधी लागली की तो शिव म्हणजे देव होतो. कल्पना नावाच्या स्त्रीनं हा जीव निर्माण केला देवाच्या संगतीनं, आणि हा निर्माण केलेला जीव हा कर्माकडे दिला सांभाळायला. कुणाकडे दिला? कर्माकडं. लक्षात घ्या, कल्पना नावाची स्त्री, त्या कल्पना नावाच्या स्त्रीनं देवाच्या मदतीनं जीव निर्माण केला. त्या जीवाला स्वतःच्या ताब्यात न ठेवता, कारण त्याला सांभाळणं त्या कल्पनेला सहज शक्य नव्हतं, म्हणून त्या कल्पनेनं तो जीव कर्माच्या स्वाधीन केला, की जे कर्मानं त्या जीवाला सांभाळलं. नंतर या कल्पना नावाच्या स्त्रीचा विवाह झाला, आणि कल्पना नावाच्या स्त्रीचा विवाह झाल्याबरोबर तिला काही मुलं झाली. कल्पना नावाच्या स्त्रीचा, कल्पना नावाची स्त्री नाही बरं का, मला काय म्हणायचं लक्षात घ्या, नाही तर मग अर्थाचा अनर्थ. तर या कल्पना नावाच्या स्त्रीचा रजोगुणाशी विवाह झाला,
आणि त्या रजोगुण आणि कल्पना यांच्यापासून 2 मुलं जन्माला आली. एकाचं नाव काम आणि दुसऱ्याचं नाव क्रोध. पुराव्याशिवाय बोलणार नाही. कारण जर आपल्या बोलण्याला पुरावा नसला तर त्या महाराजाला सुद्धा पुरावा कुठं जाऊ दे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं त्यांना डबल नाही, उद्या काल्याचा प्रसाद. कामयेषा क्रोधयेषा रजोगुण समुद्भवा. काम आणि क्रोध यांची निर्मिती कशामुळे झाली? कामयेषा क्रोधयेषा रजोगुण समुद्भवा. रजोगुणापासून निर्मिती झाली. रजोगुण आणि कल्पना यांच्यापासून काम आणि क्रोध. आता ही जी जीवरूपी मुलगी आहे, त्या जीवरूपी मुलीशी त्या कल्पना नावाच्या स्त्रीनं आपल्याच मुलाशी त्या स्त्रीचा विवाह लावून दिला. लक्षात येते का तुमच्या? हा सगळं इकडून तिकडे गेले वारे असं नाही ना झालं. काम आणि क्रोध ही कल्पनेची मुलं. तिनं आधी जन्माला घातलेला जीव, त्या जीवाबरोबर जीवरूपी स्त्री बरोबर कामरूपी मुलाचा लग्न लावून दिलं. आणि मग तिला एक मुलगी सुद्धा झाली त्या कल्पनेला, जिचं नाव ममता. सगळा गोंधळच आहे आता. तर ही जी जीवरूपी स्त्री आहे, ती जीवरूपी स्त्री ही भगवती मातेकडे गेली आहे. पहिल्या चरणावर यायचंय आपल्याला अजून. तुम्हाला वाटलं एवढ्या मी सोडेन म्हणून, अजिबात नाही. जीवरूपी स्त्री ही कुणाकडे गेली आहे? भगवती मातेच्या मंदिरामध्ये गेली. आता या जीवरूपी स्त्रीनं काय केलं माहितीये का? जीवरूपी स्त्रीनं हा जो कामरूपी नवरा केलाय तो मनानं केला. सांगू का? ही जीवरूपी स्त्री शिकायला बारामतीला होती. आणि तिथं कॉलेजमध्ये असताना, ओंकार महाराज कॉलेजमध्ये असताना तिनं आई वडिलांचा विचार न करता मनानं पती केला. त्याचं नाव आहे काम. आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं होतं. आई वडिलांनी या जीवरूपी स्त्रीचं लग्न ठरवलं होतं. ते कुणाबरोबर ठरवलं होतं? त्यांनी पाहिलं तो ऐश्वर्य संपन्न असा वर होता, पण तो वर रंगानं काळा होता. प्रमाण आहे महाराजांचं, तू ठाई चाची काळा अनादि बहु काळा. पांडुरंग परमात्म्याशी त्या जीवरूपी स्त्रीचा विवाह ठरवला होता, पण तो काळा आहे म्हणून त्या मुलीनं तो नाकारला आणि आपल्या मनानं कामरूपी नवरा केला. का तर तो गोरा आहे. तो गोरा आहे. सर्पविकार हा पांढरा, म्हणून रुसलो संसारा. सर्पविकार हा पांढरा, तुझसी अंतर रे दातारा याची दावेदार. तू खूप आहे सांगतो. सर्पविकार हा पांढरा म्हणजे तो गोरा आहे. तो गोरा आहे म्हणून त्या गोरेपणाला भुलली, आणि जो काळा होता त्या काळ्याला नाकारलं. तिला पश्चाताप झाला. ज्याच्याबरोबर लग्न केलंय काही दिवसातच तिला कळालं, ज्याच्याबरोबर आपण पळून जाऊन लग्न केलं, आई वडिलांचं ऐकलं नाही, ज्याच्याबरोबर आपण पळून जाऊन लग्न केलं त्याचा अनुभव यायला सुरुवात झाली. पहिला अनुभव आला,
त्या मुलाचा जो बाप आहे सासरा, तो खूप त्रास देतोय. सासूरवास करतोय, सासू सासूरवास करते, त्या घरातली सगळीच लोक त्रास देत आहेत. आणि मग त्या संसाराला कंटाळली. नवे नवे तुकोबराय सुद्धा भोपाळ्याच्या अभंगामध्ये सांगतात बरं का, आहेत का तुकोबरायांचे भोपाळ्याचे अभंग? काय सांगितलं म्हणा की? प्रभाते वाटे तुमच्या यावे दर्शना, यावे दर्शना. येते न तर कोणी उरलेला ये वासना, येते न तर उरलेला ये वासना. येते न तर कोणी उरलेला ये वासना, उरलेला ये वासना. भोपाळ्याचे अभंग जे काकडा करतात त्यांना माहिती आहेत, आणि जे काकड्याच्या वेळेला वाकडं होऊन झोपतात त्यांना काकडा माहित नाही. कारण काकडा पहाटेचा असतो का संध्याकाळचा असतो ते बऱ्याच लोकांना माहित नाही. काकडा कधी असतो आप्पा महाराज? काकडा कधी असतो? पहाटे असतो. बर. तुकोबराय सांगतात, कामे नेले चित्त निधी अवलोकुमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. ती सासूरवाशीन कंटाळली. ज्याच्या बरोबर मी आई वडील सोडून आले, ज्याच्यासाठी आले, तो मला सुख देऊ शकत नाही, तो मला सुख देऊ शकत नाही, उलट दुःखच देतोय. एवढा त्रास, एवढा त्रास. आता सासूरवास काय असतो हे जुन्या महिलांना माहिती आहे, त्यांनी सासूरवास भोगलाय. आता अजिबात सासूरवास नाही कसलाच. पूर्वी पेपरला बातम्या यायच्या, नवविवाहितेची सासूरवासाला कंटाळून आत्महत्या. आता त्या बातम्या जवळजवळ बंद झाल्या, पाहायलाच मिळत नाहीत. अपवादानं सुद्धा पाहायला मिळत नाहीत. आणि जरी अपवादानं ऐकायला मिळालेली असली तरी ती फ्रॉड असते. तुकोबराय सांगतात, कागा सासूरवाशी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. ती जीवरूपी स्त्री देवाला विचारते, मला सासूरवास का दिलास? का तर सासूरवास कशाला म्हणायचं? जिथं सत्ता नसते आणि जिथं स्वाधीनता नसते त्याला सासूरवास म्हणायचं. जीव स्वतंत्र आहे का? जीव अजिबात स्वतंत्र नाही. यायला स्वतंत्र नाही, जायला स्वतंत्र नाही, दुःख भोगायला स्वतंत्र नाही. मज लागे दुःख होवावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. जीव स्वतंत्र नाही. कुठल्या जीवाला दुःख व्हावं असं वाटत नाही, पण तरीही दुःख झाल्याशिवाय राहत नाही. कुठला जीव दुःखाची अपेक्षा करत नाही, पण त्याला दुःख भोगावं लागतं. का तर जीव स्वतंत्र नाही म्हणून. जिथं सत्ता नाही, स्वाधीनता नाही, त्याला सासर म्हणावं. अशा सासरवासाला तुकोबरायांच्या सारखा महात्मा सुद्धा घाबरला. तुकोबरायांचा एक अभंग आहे, सोसीला होता सासूरवास बहुतांचा बहुत दिवस. तुकोबराय काय सांगतात? सोशीला होता सासूरवास बहुतांचा बहुत दिवस, बहु कामे पुरविला सोस. काय सांगतात तुकोबराय? त्या माझ्या पतीला, आता गंमत अशी आहे, स्त्रीचं नाणं कशावर आहे? तर पती जर तिच्या बाजूने असला तर, आणि जर तो पती विठ्ठल 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 बरोबर कुंडली कवलारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ. ऐका, तुम्ही सुद्धा हट्टाला पेटला आणि मी सुद्धा हट्टाला पेटलो. मी जेवढं पाठ करून आलो तेवढं मला सांगितलंच पाहिजे. कारण पोतं कुठंतरी मोकळं केलं पाहिजे, त्याशिवाय दुसरं भरता येत नाही. पाकिट भरो का न भरो, पण तुमच्या पुढे वतणार आहे सगळं. नाही, काळजी करू नका शुभम महाराज, तुम्ही आज दिंडी करून आलाय मला माहिती आहे. जीवरूपी स्त्री, त्या स्त्रीनं कामरूपी पतीशी केलेला विवाह, मनानं केलेला विवाह, त्याचं तिला दुःख भोगावं लागतंय. आणि ते भोगलेलं दुःख आणि त्या दुःखातून निवृत्ती व्हावी याच्यासाठी ती आई भगवतीच्या मंदिरामध्ये गेली. ती सत्वर पावगे मला भवाने रोडगा वाहीन तुला, ती नवस करते. तो नवस काय तर रोडगा वाहीन तुला. आता इथं रोडगा म्हणजे काय, चिंतन खूप आहे, मोठं चिंतन आहे. नाथ महाराजांचाच एक अभंग आहे, आत्मनिवेदन भवित रोडगा, देवतील हरो हारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव, एका जनार्दनी धन्य खंडेराव, त्यावरी कोणता वारी, त्यावरी कोणता वारी, वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी ओ माझी वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ही जीवरूपी स्त्री भगवती मातेला सांगते तुला रोडगा होईल. आता रोडगा म्हणजे काय, आत्मनिवेदन भरित रोडगा. आम्हाला ते गायनाचं जमत नाही हो, त्याच्यासाठी चालीचा बुवा लागतो आणि आम्ही जवळ जवळ चालीचे नसल्यामुळे आम्हाला गाता येत नाही. आम्ही तुमच्यासारख्याचा आधार घ्यावा तर तुम्ही आमची चाल बिघडवून टाकताय. विठ्ठल आत्मनिवेदन भरित रोडगा. आत्मनिवेदन, आत्मनिवेदन म्हणजे काय, रोडगा म्हणजे शरीर म्हणा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. परवा दिवशी अभंग अण्णांनी घेतला होता ना, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. शेवटचं चरण तेच होतं मला वाटतं. काळ सारावा चिंतने एकांतवासी. देह समर्पिजे देवा, देहरूपी रोडगा त्या भगवती मातेच्या चरणावर व्हायचा. आता मग तो देह रोडगाच का, तर रोडगा 5 प्रकारची धान्य घ्यावी लागतात. मग हा सुद्धा 5 तत्वानं देहरूपी रोडगा तयार झाला. देह तो पाचाचा आणिला उसना, ज्याचा त्याला देणे लागे शेखी, किंवा ज्याचा त्याला शेखी देणे लागे. हा देहरूपी रोडगा भगवती मातेच्या चरणावर व्हायचा. अभंगाचं पहिलं चरण सुटलं. दुसरं चरण काय, दुसरं चरण आहे,
आई रे तुला गोड पावलं मला माझी आई गोडला आई रे तुला विठाल 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 मात्रेमध्ये बसवणं अवघड आहे, मला इथे कळतंय. ओढाताण करायची नाही, पण ओढाताण होतीये. त्या दिवशी आमचं बारीक लक्ष होतं ऋषी महाराज. अण्णांनी जो अभंग घेतला त्याच्यामध्ये युक्त शब्द अशा प्रकारे उच्चारला. कारण तुम्हाला मला जास्त बोलायचं नाही, फक्त मला सांगायचंय काय त्यातनं एक भाव सांगायचा आहे की शब्दांची ओढाताण मात्र्यामध्ये बसवण्यासाठी आपण त्या शब्दाचं ते मी कुणाच तरी ऐकलं होतं मोठ्या महाराजांचं की शब्दांची जर ओढाताण केली म्हणजे आपला तो अभंग आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंती, माय वेगळी आणि बाप वेगळी जर केलं तर कुणाच्या तोंडनं ऐकले मला माहित नाही, पण ते म्हणले माय आणि बाप हे वेगळे करायचे नाही, ते एकत्रच ठेवायचे. त्यांचा अजून डिवोर्स झालेला नाही, त्यामुळे माय आणि बाप वेगळं करायचं नाही. सांगायचं तात्पर्य काय की संतांचे जे शब्द आहेत आणि ते शब्द उच्चारताना त्याच्यामध्ये रस्व दीर्घ त्याचा मात्रा त्याचा अर्थ बदलतो. तुम्हाला मी सांगणे एवढा मोठा याच्यातला भाग नाही, तर मला त्याच्यातला भाव फक्त सांगायचा आहे. असं मनावर जास्त घेऊ नका. वास्तविकता आपण कुठं महाराज लोकांचं मनावर घेतो. आतापर्यंत आपण भरपूर महाराज वाटे लावले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सासरा माझा गावी गेला. सासरा म्हणजे कोण तर रजोगुण. रजोगुण गावाला गेला. प्रत्येक प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, नाही का? तुकोबराय सांगतात की 3 प्रकारचे जन. सगळी लोकांची जर गणती केली तर या 3 प्रकारापेक्षा वेगळा माणूस कोण नसतो. कुणी सात्विक असतात, कुणी राजस असतात, कुणी तामस असतात. कुठला ना कुठला गुण असतो. तर हा रजोगुण काय करतो? रजोगुण भोगायला विषय भोगायला प्रवृत्त करतो. म्हणून हा रजोगुण रूपी सासरा गावाला गेलाय. पुन्हा येण्याची शक्यता आहे. पुन्हा येण्याची, गावाला गेलेला माणूस माघारी येतो. मग तो येऊच नाही ह्याच्यासाठी काय कर, तिकडच खपवी त्याला. तू काय कर, त्या रजोगुण रूपी सासऱ्याला तिकडच खपव म्हणून सांगितलं. चला पुढं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये ती सासूरवाशीन भगवती मातेला सांगते, सासू माझी जाच करते तिकडच निर्दाळी तिला. ही सासू कोण आहे? सासू म्हणजे कल्पना किंवा सासू म्हणजे माया. वा, कल्पनेच्या सासूचा बहुतांशी जाच. वा. एक मुक्ताबाईचा सुद्धा अभंग आहे, बाई बाई जाते मी माहेराला. त्याच्यामध्ये मुक्ताबाई आईसाहेब सांगतात, माया सासू मोठी धांगडी. सासूचं वर्णन केलं. आता मुक्ताबाई आईसाहेबांचं लग्नच झालं नव्हतं, पण मुक्ताबाई आईसाहेब या सासूरवासाचं वर्णन करतात बरं का. माया सासू मोठी धांगडी, येता जाता मारते. माया सासू मोठी धांगडी, तिला प्रपंचाची गोडी. येता जाता मारते थापडी, धरीते गालाला. ही माया रूपी जी सासू आहे तिला प्रपंचाची खूप गोडी आहे आणि ती येता जाता काय करते तर थापडी मारते म्हणून सांगितलं. ती माया रूपी सासू किंवा कल्पना रूपी सासू, तिचं निर्दाळन कर. 3ऱ्या चरणामध्ये 4थ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात की जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला. ही जाऊ कोण आहे तर जाऊ ही ममता. आणि या ममता रूपी जाऊचा जो पती आहे त्याचं नाव क्रोध आहे. क्रोध आला की काय होतं? एक नाथ महाराजांचंच एक भारुड आहे, कामाजी कोतवाल. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताशी. पुढचं तर आठवत नाही, वेळ झाला की असंच होत. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतांशी, हरिहरांची आबरू घेतो भय नाही यास. जमदग्नी दुर्वास नाडिले महामहाऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला याशी. जोहार मायबाप जोहार.
जोहार भारुडातलं ते आहे, असू द्या. तर असा कामाजी कोतवाल. तर तो काय सांग, आपला विषय काय चाललाय, तो क्रोध नावाचा धीर. तो क्रोध नावाचा धीर एकदा मेला की ही ममता नावाची जी जाऊ आहे ती फडफड बोलते, तिचं बोलणं बंद होईल. कारण ती बोलते कुणाच्या जीवावर, नवऱ्याच्या जीवावर बोलते. तिचा एकदा नवरा मेला आणि ती एकदा बुडकी झाली की तिचा जाच मला कमी होईल. 4थ्या चरणामध्ये 5व्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला. ही ननंद म्हणजे काय, तर ही ननंद म्हणजे वासना. आणि या वासनारूपी नंदेला जे कार्ट आहे, त्या वासनारूपी नंदेचं कार्ट आहे, त्याचं नाव आहे द्वेष. आणि हे द्वेष नावाचं कार्ट सारखं किरकिर करतं. आता हे किरकिर करतं ज्यांना नंदा आहेत त्यांना माहिती आहे. आता काळ तो सगळा बदललाय, पण पूर्वीच्या काळी नंदेच्या मुलाला आहो जाऊ बोलायला लागायचं, बरोबर आहे का? आता बोलतात का? नंदेलाच येऊ देत नाही तर मुलाचा विषयच संपला. नंदेला येऊ देत नाहीत म्हणजे नंदेला काय येऊ देत नाहीत माहितीये का? कारण ती हिस्सा मागायला लागली, सहीच देत नाही. नंदेचं कार्ट किरकिर करतं. ही जी ननंद आहे, वासनारूपी ननंद, तिला द्वेषरूपी कार्ट आहे, मूल आहे, आणि त्याला खरूज होऊ दे. खरूज म्हणजे काय, तर खरूज म्हणजे मनोनिग्रहाची खरूज. तो द्वेष जर संपायचा असेल, ती वासना जर संपायची असेल तर त्याला खरूज झाली पाहिजे. ही असली खरूज नाही खाजवायची. ती खरूज संतांनी जी सांगितली ना, ती संतांनी सांगितलेली जी खरूज आहे ती मनोनिग्रहाची खरूज. 6व्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. तू सासरी राहणार कुणाच्या जीवावर? नवऱ्यालाच मारून जर तू निघालीस तर तुझं सासरी राहणं तरी काय? तर तो कामरूपी जो नवरा आहे, तो कामरूपी नवरा त्याला मारीन, त्याची आहुती देईन. एक प्रमाण आहे, काम क्रोध बकरा मारा, तुझा रखुमाईच्या वर. कामरूपी क्रोधरूपी बकरे मारा म्हणून सांगितले. हे दुसरे बकरे मारायला नाहीत लावले. ते बोलायचं होतं, खूप बोलण्यासारखं आहे. उपासना पद्धती आहे. 5 आपले प्रमुख देवता आहेत, देव पंचायतन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये शैव, वैष्णव, नाही का, शाक्त, सौर, गाणपत्य, हे 5 संप्रदाय. त्याच्यामध्ये असणारा शाक्त संप्रदाय. मग शाक्त संप्रदायाची उपासना पद्धत खूप आहे, बोलण्यासारखं, वेळ नाही. त्याच्यामुळे सगळं धावतं घेतंय. आमचं असं होतंय, आम्हाला वेळेचं बंधन नसायलाच पाहिजे असं मला वाटतं कधी कधी आमच्या कीर्तनांना. लोक येणार नाहीत, आम्हालाच ओरडत बसायला लागेल असं. कामरूपी नवरा, आणि त्या कामरूपी नवऱ्याचा काय करणं सांगितलं, आहुती देईन म्हणून सांगितलं. हे रूपक आहे, सासूरवाशिनीचं रूपक आहे. कुठला सासरा, कुठली सासू, कुठली नणंद, तुम्हाला सगळं सांगून झालं. एकदा आपण गोड भजन करू. आता जवळजवळ सेवा आपल्याला संपवायची, आपण मार्गावर आलोय. एकदा गोड भजन करू. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आहे रोडगाव वाहीन तुला. अभंग जवळजवळ धावता का होईना संपवायचा प्रयत्न केलाय. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं ऋषी महाराज, राहिलेल्या 3 चरणाचा भावार्थ पुन्हा कधीतरी सांगेल, म्हणजे पुन्हा एखादी तारीख मिळावी याच्यासाठी. बरं, मी काही ती अपेक्षा ठेवली नाही. सगळी चरण सोडवायचा प्रयत्न केला, धावती का होईना पण ती सगळी चरण सोडवायचा प्रयत्न केला. नाथ महाराजांनी या रूपकाच्या माध्यमातून एका सासूरवाशिनीची व्यथा मांडली. ती सासूरवाशीन दुसरी कुठली नाही, ती सासूरवाशीन म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये असणारा जीव, की जो जीवरूपी सासूरवाशीन या सगळ्या जाचाला कंटाळून बाहेर निघायला बघतेय. नवे नवे तुकोबरायांच्या सारखा महात्मा सुद्धा सांगतो, आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हात्या. तुकोबरायांच्या सारख्या महात्म्याला सुद्धा माहेर होतं. नवे नवे शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुकोबरायांना सुद्धा माहेर होतं. नवे नाथबाबांना सुद्धा माहेर होतं. हरिपाठातला अभंग आपला कुठला, जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या. ज्यांनी ज्यांनी जीव धारण केलाय त्याला प्रत्येकाला माहेर आहे. माहेर म्हणजे काय, तर माहेर म्हणजे आपलं मूळ. आणि ते मूळ कुठं आहे, भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये सांगितलं, ममेव वंशो जीव लोको जीवभूत सनातना. आपण त्या देवाचे अंश आहे आणि पुन्हा त्या देवामध्ये विलीन होणं या नाम माहेराला जाणं, असं माहेर ती अपेक्षा करतोय जीव. या मृत्यू लोकांमध्ये त्या जीवाला कुणीच आपलंसं वाटत नाही. नवे नवे संसारातलीच नको वाटतायत अशातला भाग नाही. तर तो जीव अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये काय मागणं मागतोय, एका जनार्दनी सगळीच जागो दे, एका जनार्दनी सगळीच जागो दे, एका जनार्दनी सगळीच जागो दे, एका जनार्दनी हा
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. अभंगामध्ये ध्रुवपद आणि शेवटचं चरण खूप महत्वाचं असतं. ध्रुवपदामध्ये अभंगाचा सार असतो आणि शेवटच्या चरणामध्ये अभंगाचा सिद्धांत असतो. शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. माझे मी पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी. एक प्रमाण मला आठवत नाही, त्याचा तुकडा आठवतोय, उरला उरे विठ्ठल. उत्तरार्ध आहे मला वाटते, पूर्वार्ध काय तो माझ्या लक्षात येईना. सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला. एका जनार्दनी एकपणे विनवी, नाही का, शरण सद्गुरु राया रे. ते एकपण जे आहे, ते एकपण म्हणजे द्वैत निघून जाणं आणि अद्वैत स्थितीला बोलणं, अद्वैत स्थितीला पोहोचणं. आता हे द्वैत अद्वैत ह्याच्या गप्पा फक्त आम्ही मारायच्या, ते आम्हाला द्वैतही कळत नाही, अद्वैतही कळत नाही. कारण ह्या गोष्टी सांगून कळणाऱ्या नाहीत, त्या अनुभवायच्या असतात. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी आम्ही फक्त गप्पा मारतो. कमरा बांधून आम्हाला सवय झाली उपदेश करायचा लोकांना, पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. आमचं असंच आहे, आम्ही अंमलात आणत नाही, तुम्ही तरी कुठं आणता? तुम्ही जाताना सगळं झाडून इथंच जाता, नाही का? असं नाथ महाराज एका जनार्दनी सगळेच जाऊ दे सांगतात आणि एकटीच राहू दे मला. ते एकटेपण जे आहे, ते एकटेपण म्हणजे भेद जाणं, अभेद स्थितीला पोहोचणं. ती अवस्था नाथ महाराज प्राप्त व्हावी अशी अपेक्षा करतात त्या सासूरवाशिनीला. तुम्ही आम्ही सुद्धा अशीच अपेक्षा आज जननी मातेच्या चरणी करू की आम्हालाही त्या सासूरवाशिनीला जी अवस्था प्राप्त होणार आहे नाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली. कारण संतांची संगती मनुमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे पंथे या न्यायानं नाथ महाराजांच्या संगतीमध्ये त्या सासूरवाशिनीला जी अनुभूती येणार आहे, तीच अनुभूती आमच्या जीवनामध्ये सुद्धा यावी, ती संत कृपा आमच्या जीवनावर सुद्धा व्हावी. म्हणून एकदा त्या संतांचं गोड भजन ज्ञानेश्वर
सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव वाहीन तुला. आता पुन्हा सगळं आपण काही म्हणत नाही, उशीर बराचसा झालाय. तुमचे चेहरे मला बरंच सांगून जात आहेत. आता आम्हाला सवय असते, कारण आम्हाला कधीतरी तारखा मिळतात आणि कधीतरी तारखा मिळतात, त्यामुळे मग किती सांगून किती बोलू असं होतं. असो, तुमचा अंत पाहणार नाही. तुम्ही बसलाय तरी, पण हे उभे आहेत मागासपासून, त्यांचाही अंत पाहणार नाही. असं यथामती यथावकाश अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. मी नेहमी सांगतो तसा मी भागवताचार्य, रामायणाचार्य, मग अशी कुणीतरी पुकारताना जावली भूषण वगैरे म्हणलं, पण अंगावर काटा येतो भूषण भीषण म्हणल्यावर. आपण दूषण, आपण कशाचे भूषण महाराज? महाराज म्हणतात तसं, स्वकीर्ती कानी नाही कावी, स्वपूज्यता डोळा न देखावे. महाराज परमार्थाचा शुद्ध असावा. आणि मी नेहमी सांगतोय, तुमच्याकडे ज्ञान किती आहे, त्या ज्ञानाला काहीच किंमत नाही. त्या ज्ञानापेक्षा तुमचं आचरण किती चांगलं आहे. कारण वारकरी संप्रदाय ज्ञानाला पूजत नाही, वारकरी संप्रदाय आचरणाला पूजतो. ऐकलं का? काही उपदेश करणार नाही आता जाताना, आता ओव्हरडोस झालाय सगळा. यथामती यथावकाश अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. ही सगळी चांगली मंडळी एवढी कीर्तन साथीला, नाही का? तुकोबरायांना फक्त 14 टाळकरी होते. आज हे 22-23 टाळकरी बघून माझ्या अंगावर काटा आलाय. मला वाटतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे टाळकरी मी बघितले. असं मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. आयोजक नियोजक कुणाचीही नावं घेणार नाही असं ठरवलंय मी पण, की आता कुणाचीच नावं घ्यायची नाही. मग अशी सांगायचं कीर्तनकार व्हावा करतात, कीर्ती मानवाची वानू नाही, मग आपणच नावं घ्यायची कितपत योग्य आहे? कुणाचीच नावं घेत नाही. तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली, तुम्ही दिली म्हणण्यापेक्षा जननी मातेनं संधी प्राप्त करून दिली, म्हणून तिच्या चरणी सेवा समर्पित करतो. करविली तैसी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. अजून एक सांगतो की तुमच्या गावचं हे सगळं परमार्थिक वैभव आहे. का परमार्थिक वैभव आहे? ही काळाची गरज आहे. सांगू, आपण किती वर्ष काय केलं याच्यापेक्षा आपण नवीन काय तयार केलं हे महत्वाचं आहे. आपण पुढच्या पिढीला काय देतोय हे महत्वाचं आहे. स्तुती करतोय अशातला अजिबात भाग नाही, पण ही काळाची गरज आहे. परमार्थ जर टिकवायचा असेल तर तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि नुसता पोहोचला नाही पाहिजे तर सुस्थितीत पोहोचवला पाहिजे. तो जर खराब करून दुसऱ्याच्या हातात दिला तर मग अवघड आहे. असं जास्त बोलणार नाही तर बस. नाही म्हणतो पुन्हा बोलतोय, जाऊ दे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, तुम्ही क्षमा करणे संतीनो हे अंगभूत नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जी उरले पायी कपन. या अभंगाचा अर्थ असाच असेल, अशातला भाग नाही. बोलताना अनावधानाने एखादी चूक झाली असेल, काही शब्द चुकीचा गेला असेल तर त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊन झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबराय, तुकोबराय आणि जननी मातेच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व वारकरी बांधवांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि सेवेला पूर्णविराम. जय